श्री स्वामी समर्थ। मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते। दिगंबराचार्य हिमालयातील गुहेत बसलेले असताना साधू महंतांशी ते चर्चा करीत होते, तेव्हा द्वाराशी 2 वाघ आले व चर्चा ऐकू लागले। त्या संबंधीचीच गोष्ट आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती करते। संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तथा दिगंबराचार्य हे तपोभूमी हिमालयावरील गर्द झाडीत असलेल्या विशाल गुहेत काही साधू संत महंत आणि तपस्वी यांच्या समवेत चर्चा करीत होते। त्यांची जीवनावर त्याचप्रमाणे वेदांतावर विविध विषयावर साधक बाधक चर्चा होत होती। काही साधक त्याचप्रमाणे काही ऋषी मुनी दिगंबराचार्यांना विविध तऱ्हेचे प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांची उकल अतिशय आनंदाने प्रेमाने दिगंबराचार्य करीत होते। त्या दरम्यान त्या गुहेच्या मुखाशी 2 व्याघ्र तथा 2 वाघ येऊन तेथे बसले आणि मोठ्या कुतूहलाने ते दोन्ही वाघ त्या दिगंबराचार्यांचं आणि साधू संत महंताची चर्चा काळजीपूर्वक ऐकत होते। त्यावेळेला दिगंबराचार्यांचे लक्ष गुहेच्या मुखाशी बसलेल्या त्या 2 वाघांकडे गेले। दिगंबराचार्यांच्या नेत्रकटाक्षाने ते दोन्ही वाघ अतिशय आनंदी आणि प्रसन्न भासू लागले। त्यावेळेला दिगंबराचार्यांनी पुन्हा त्यांना विचारले। दिगंबराचार्यांनी त्या दोन्ही वाघांकडे कृपादृष्टिक्षेप टाकला। तत्क्षणी त्या दोन्ही वाघांना वाचा फुटली आणि ते बोलू लागले। ते गळगळा अश्रू ढाळत असतानाच गुहेमध्ये दिगंबराचार्यांच्या दिशेने सरकले आणि त्यांनी दिगंबराचार्यांना प्रार्थनापूर्वक विचारले की गुरुदेव, आम्हाला हा व्याघ्र जन्म का प्राप्त झाला? कृपया याचा आपण खुलासा करावा। तत्क्षणी दिगंबराचार्यांनी सर्व साधू महंत ऋषी मुनी यांच्यावरती नेत्रकटाक्ष टाकला आणि त्या वाघांनाही त्यांनी सांगितले की तुम्ही मागच्या जन्मामध्ये ब्राह्मण होता, अतिशय विद्वान पंडित असल्याचा गर्व तुम्हाला झाला होता। तुमच्याकडून अतिशय वाईट प्रकारचे व्यभिचारी कृत्य घडले आणि त्यावेळेला तुम्ही अनेक ज्ञानवंतांचा, प्राज्ञावंतांचा आणि गुणवंतांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अपमान केला। अपमान करून विजयपत्रे घेऊन ती सर्वत्र तुम्ही मोठ्या अभिमानाने मिरवत होता। त्याचं प्रायश्चित म्हणून तुम्हाला ह्या जन्मात आता व्याघाच्या जन्मात यावे लागले आणि त्या व्याघ्रवृत्तीने तुम्हाला रानोमाळ भटकावे लागले। परंतु तुमची काही पूर्वपुण्य असल्यामुळे आज तुम्ही आमच्या सर्वांची चर्चा ऐकण्यासाठी येथे येऊ शकला। दिगंबराचार्यांनी त्या दोन्ही वाघांना त्यांच्या पूर्वजन्माची कल्पना दिल्यामुळे ते दोन्ही वाघ अतिशय पश्चातापदग्ध झाले होते। त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचा अश्रुपात होत होता आणि ते खाली माना घालून एक प्रकारे स्वतःचा पश्चाताप व्यक्त करत होते। पुन्हा एकदा दिगंबराचार्यांनी त्यांना जवळ बोलावले। त्यावेळेला त्यांच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला। पुन्हा त्या दोन्ही वाघांनी नतमस्तक होऊन त्यांना विचारले, देवादिदेवा, गुरुदेवा, आम्हाला हा जो पशूंचा जन्म झालेला आहे त्यात आम्ही सर्वत्र इतस्ता शिकार करत भटकत आहोत, मोठ्या प्रमाणात मांसाहार करत आहोत, तरी आम्हाला या पशूंच्या जन्मातून आपण
मुक्ती द्यावी अशी आमची कळकळीची आपल्याला विनंती आहे. तेव्हा काही काळ दिगंबराचार्य स्तब्ध राहतात आणि सर्वांकडे एक प्रकारे दृष्टिक्षेप टाकतात. तेव्हा सर्व साधू महंत ऋषी एकमुखाने दिगंबराचार्यांना विनंती करतात की गुरुदेव, हे दोन्ही वाघ पश्चाताप पावलेले आहेत, आपण त्यांना मुक्ती द्यावी. पुन्हा दिगंबराचार्य काही काळ स्तब्ध राहतात आणि त्या दोन्ही व्याघ्रांकडे कृपादृष्टीने पाहतात आणि सांगतात की सर्वांच्या मतानुसार तुम्हाला पुढच्या जन्मात मुक्ती मिळेल आणि तुम्ही अतिशय श्रेष्ठ कुलवंत अशा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला याल आणि त्या जन्मात तुमच्या हातून अतिशय चांगल्या तऱ्हेची पुण्यकर्मे सत्कर्मे घडतील. आता येथून पुढे तुम्ही आमचे नामस्मरण करीत जा आणि आपण निश्चितपणे मुक्त व्हाल अशी खात्री बाळगा. त्यावेळेला उपस्थित असलेले सर्व साधू महंत ऋषीमुनी हे सकारात्मक माना डोलवतात. सर्वांना मानेनेच नमस्कार करून ते दोन्ही व्याघ्र त्या गुहेतून प्रस्थान करतात, पुन्हा रानात निघून जातात. गुहेच्या तोंडाशी बसलेल्या दोन वाघांना दिगंबराचार्यांनी कोणते समुपदेशन केले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तरी आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.